आता विशिष्ट कालावधीत देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे एकूण पैशातील मूल्य म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे जीएनपी. परत इथं उत्पन्नाचा असा भाग जो देशात उत्पादित होतो परंतु परदेशी नागरिकांना प्राप्त होतो त्याचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच जीएनपी मध्ये होतो. आणि प्रतिमानसी उत्पन्न हे देशातील लोकांचे सीमा उत्पन्न दाखवतं म्हणजे पर कॅपिटा इन्कम. सो या कन्सेप्ट आहेत ज्या वेळेला आपण वाचतो समजून घेतो त्या कशा पद्धतीने विचारले जातात हे एकदा नीट बघा. ही आहे ऍक्च्युली राज्यसेवेची डेप आणि तुम्हाला ही प्रॉपर जीएनपी किंवा जीडीपी, एनएनपी, एनडीपी, पर कॅपिटा इन्कम, ग्रीन जीडीपी या सगळ्या कन्सेप्ट नीट समजून घ्याव्या लागतात तेव्हा कुठं हे सगळं इथं पार्ट येतो चूक की बरोबर ठरवायला. नेक्स्ट, आता इथं भले हा क्वेश्चन कॅन्सल झालाय पण प्रश्नाचा इथं परत नीट एरिया बघा. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन संबंधित विचारायचं आपल्याला प्रश्न विचारला म्हणजे एनएनपी. इथं लगेच लक्षात येईल तुम्हाला नेट नॅशनल प्रोडक्ट. ठीक आहे, हे विशिष्ट आर्थिक वर्षात केलेले आहे वस्तू व सेवांचे उत्पादन मूल्य परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकांचे उत्पन्न दाखवते. हा पहिला पर्याय. दुसरा, याच्यात निर्यात आयात यांचा समावेश असतो परंतु परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकांचे उत्पन्न समावेश नसते आणि याला निव्वळ उत्पन्न म्हणतात कारण यामध्ये सकल राष्ट्रीय वार्षिक उत्पन्नातून भांडवली घसाऱ्याची वजावट केली जाते. आता तुम्ही जर नीट हे सगळं बघितल्यानंतर ज्या वेळेला परत तोच मुद्दा येतो. ह्याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये काय विचारले होते? जीएनपी, पर कॅपिटा इन्कम. इथं काय विचारलंय? एनएनपी. म्हणजेच पुन्हा एखादा टॉपिक असतो त्याची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि ह्या एनएनपीच्या कन्सेप्ट संदर्भात हे विधान टाकलेत. त्यातला महत्वाचा कीवर्ड जसं की इथं बघा, जीएनपी म्हणलं की देशाच्या नागरिकांनी, हा सगळ्यात पार्ट महत्वाचा आहे. इथं तुम्ही ज्यावेळेला एनएनपी म्हणता तेव्हा इथं मी कशाला हायलाइट केले? घसारा, ज्याला आपण डेप्रिसिएशन म्हणतो. सो अशा कन्सेप्ट इथं तुम्हाला प्रश्नामध्ये ऑप्शनमध्ये त्यातही काही कीवर्ड वरून ठरवता आल्या पाहिजेत की जीडीपी आहे का, जीएनपी आहे का, एनडीपी आहे का, एनएनपी आहे. आणि एनएनपी संदर्भात ऍक्च्युली हे दोन्हीही इरिलेव्हंट आहेत पर्याय. हे लागूच होत नाहीत. ऍक्च्युली सी पर्याय थोडा लागू होतो पण फक्त इथं तुम्हाला ह्याच्यातून हा ए आणि सी एक पर्याय येतो, हे तर लागूच होत नाही, तो फक्त सी पर्याय.